तसं तर आम्ही सगळे दर 6 महिन्यांनी आमच्या कुलदेवाचे दर्शन घेण्यासाठी जात असतो. पण आज तिथे जाण्याचे एक खूप खास कारण होते. कोणते ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच. आपल्या फॅमिलीसोबत देवाला किंवा इतर कुठेही फिरायला जायची मज्जाच वेगळी असते, नाही का बरं? वाटेत जाताना बिदरच्या जवळ असलेलं हे सुंदर वातावरण मला खूप आवडतं, त्यामुळे मी हे देखील व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेलं आहे. आणि इकडे काय मुलांची खूप मज्जा मस्ती चालू होती. सनरूफवरती थांबून त्यांना देखील बाहेरचं वातावरण जे आहे ते एन्जॉय करायचं होतं. आणि सर्वात आधी आम्ही इथे गणपतीचं दर्शन घेतलं आहोत. इथलं अशी मान्यता आहे की इथला गणपती दर वर्षांनी थोडा थोडा वाढत असतो. इथे आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन गेलं होतं. आणि तिथेच आल्यानंतर आम्हाला एक मंजी माऊ सापडली होती, ज्याला की अर्णव अजिबातच सोडत नव्हता. इथले दर्शन वगैरे घेतलं, प्रसाद घेतला आणि परत निघालो आम्ही संगमेश्वरसाठी. तिथे गेल्यानंतर मला तिथले काही व्हिडिओज किंवा फोटोज घेता नाही आलं, ते अलाउड नव्हतं, म्हणून मला ते घेता नाही आलं. आणि आम्ही इथे येण्याचं मेन कारण म्हणजे आमच्या नवीन गाडीची पूजा आम्हाला करायची होती. असं म्हटलं जातं, कोणतीही नवीन वस्तू घेतल्यानंतर किंवा शुभ कार्य करण्याच्या आधी आपल्या कुलदेवाचे दर्शन घेणे उत्तम मानले जाते, बरोबर आहे ना? म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत. इथल्या महाराजांनी खूप छान अशी पूजा आम्हाला करून दिली आणि आम्ही सर्वांनी आरती केला. आणि अथर्वचं इकडे सारखं चालत होतं की मी नारळ फोडणार. त्यामुळे त्याच्या हाताने नारळ फोडला, भैयाच्या हाताने गाडीचे उद्घाटन झाले आणि मी काही इथे देवाची थोडीशी शॉपिंग देखील केली. आणि मग नंतर आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही सगळेजण हॉटेलला गेलो जेवण्यासाठी. तिथे काही स्टार्टर घेतलं, त्यानंतर छान असं सगळ्यांनी बसून पोटभर जेवण केलं आणि तिथून आम्ही निघालोत लगेचच गावाकडे परत येण्यासाठी. वाटेतच आमच्या आईंचे माहेर लागते, त्यामुळे त्यांना त्यांच्या माहेरी जाऊन अधिक मास असल्यामुळे त्यांच्या आईंची ओटी भरायची होती. ह्या आमच्या आईंच्या आई आहेत, ज्या की खूप प्रेमळ, खूप मायाळू आहेत. आणि मग काय, आजच्या व्हिडिओचा मी शेवट इथेच करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.